गुड मॉर्निंग मित्रांनो, बाळांनो, कसे आहात? लास्ट लेक्चरला द स्टोरी ऑफ टी पार्ट 1 आणि पार्ट 2 हे भाग बघितले. त्याच्यावरचे मी पॅसेज दिले, तुम्ही शब्दार्थ वगैरे पाठांतर केले. काही जण अजूनही अभ्यास करत नाहीत, त्या लोकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. खूप छान अभ्यास करा, आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तर आज तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा लेसन्स आपण बघणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे द नेकलेस 1.5 पार्ट 1. हा लेसन खूप मोठा आहे, त्यामुळे हा लेसनचे 2 भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि या लेसनमधून आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आज पार्ट 1 बघणार आहोत. तर या लेसन चालू करण्याच्या आधी बाळांनो, मला असं आवडेल तुम्हाला सांगायला, तुम्ही कधीतरी हिंदी मूवीज जो जुदाई अनिल कपूरचा एक पिक्चर आहे, तर जो तुम्ही जर कधी बघितला असेल, अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा हा चित्रपट आहे. जर तुम्हाला कधी चान्स मिळाला तर तो बघा. मी का बघा म्हणतो की त्यामधले जे पार्ट आहे, जे श्रीदेवी, तर त्या श्रीदेवीला अशी एक आशा आहे की आपल्याकडे भरपूर पैसे असावेत, आपण खूप श्रीमंत असावेत, आपला एक बंगला असावा. आणि पैसे आणि श्रीमंती हेच आपल्याला काही लोकांना आयुष्य वाटतं, काही लोकांना गरिबीची लाज वाटते. तर बाळांनो, गरीब आणि श्रीमंत असं काही नाही आहे. लाईफ प्रत्येकाला व्यवस्थित समाधानकारक लाईफ जगायचं आहे. आणि काय होतं, कधीतरी कोणत्या तरी गोष्टीच्या आशेनं आपण पुढे जातो आणि नंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टीचा नंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो. तर असा हा नेकलेस. आणि मुलींच्या बाबतीत माहीत असणार की मुलींना ज्वेलरी वगैरे खूप आवडते. नवीन नवरी असेल, बायको असेल, तर तिच्या खूप अपेक्षा असतात, नवऱ्यानं ह्या वस्तू आणून द्याव्यात, त्या वस्तू आणून द्याव्यात. तर अशा काही खूप अपेक्षा असतात, तिच्या अपेक्षा कधी संपतच नाही. तर अशी ही गोष्ट आहे, पार्ट 1 मध्ये बघणार आहोत. चिटचॅटमध्ये मी तुम्हाला पेज नंबर 23 वर बघतो. डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? तुम्हाला सोने दागिने असे आवडतात का? मुलींना तरी हा आवडता भाग आहे, त्यांना खूप ज्वेलरीज ऑर्नामेंट्स आवडतात. डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन? खूप चांगल्या ऑकेजनला, म्हणजे तुमचा बर्थडे वगैरे असेल तर नवीन ड्रेस लागतो, लग्नाला जायचं असेल तर नवीन ड्रेस लागतं, मेकअपचं साहित्य लागतं. आणि त्यासाठी भरपूरशा प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट? कशामुळे माणूस आनंदी आणि आत्मविश्वासू बनतो? ड्युरिंग अ स्पेशल फंक्शन अँड पार्टीज? आपल्याकडे बघा, काही आता अमिताभ बच्चन आणि आपली जर आपण कम्पेअर केली, सलमान खान आणि आपली कम्पेअर केली, तर खूप वेगळी आहे. आपण खूप मिडल क्लासमध्ये लोक आहोत, सामान्य कुटुंबातील आहोत. त्यामुळे भरपूर जणांना असं वाटतं की पैसे असावेत आणि पैसे म्हणजेच लाईफ. तर कित्येक वेळा आपणाला सांगितलं गेलं आहे की पैसे किंवा त्या महागड्या वस्तू, गाड्या असंच म्हणजे आयुष्य असं नाही आहे. म्हणजे जरी अमिताभ बच्चनचं जरी उदाहरण घेतलं, शाहरुख खानचं जरी उदाहरण घेतलं, तरी त्यांच्या म्हणजे काळामध्ये त्यांना सगळंच काही मिळालं होतं असं काही नाही आहे. शाहरुख खान तरी मुंबईच्या रस्त्यावर त्याचं आपलं तरी घरदार आहे, स्वतःचं घर आहे, त्याचं घरदार नसताना तो रस्त्यावर झोपलेला आहे. अमिताभ बच्चनची ही तशीच कंडिशन होती. त्या लोकांनी ते मेहनती आणि अजूनसुद्धा त्यांच्याकडे एक हॉस्पिटॅलिटी आहे, आदरातिथ्य आहे. ती लोक अजूनही जमिनीवर आहेत. कधी कधी असं म्हटलं जातं, एक 12वीला एक लेसन्स आहे की काय, की आपणाला खूप काहीतरी मोठी गोष्ट करायची असेल तर एक छोटी गोष्ट मोठेपणाने आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला खूप काही मोठं करणं गरजेचं आहे असं का वाटत नाही. तर या लेसन्समध्ये आपण काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. ही एक मुलीची गोष्ट आहे, मॅथिल नाव आहे तिचं. तर बघा, आणि सुंदर मुलींच्या काय अपेक्षा असतात, त्याही अपेक्षा आपल्याला ह्या कळतील. मॅथिल पेज नंबर 24 वर या पार्ट फर्स्ट बघतो, द नेकलेस. मॅथिल वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल, born as if by an error or fate into a family of clerk. मॅथिल्ड वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. प्रिटी म्हणजे अतिशय सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. चार्मिंग म्हणजे मनमोहक. म्हणजे मॅथिल्ड नावाची ही मुलगी आहे ती खूप सुंदर होती. चार्मिंग अतिशय आकर्षक, म्हणजे एक राजकुमारी जशी असावी अशी होती. ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क. आणि एका सामान्य क्लर्कच्या कुटुंबामध्ये, म्हणजे त्यांचे पप्पा क्लर्क होते, एका लिपिकाच्या घरी, एका साध्या मिडल क्लासच्या घरी ती जन्माला आली. सी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रॉट.
and so she let herself be married to a minor officials at the Ministry of Education. आणि आता बघा, आपण साध्या कुटुंबातली माणसं आहोत. जर एका साध्या मिडल क्लास घरातली जर मुलगी असेल तर ती काय म्हणजे शाहरुख खानशी म्हणजे तिचं लग्न होणार नाही, सलमान खानशी होणार नाही, किंवा एखाद्या करोडपती तिच्याशी लग्न नाही करणार आहे. तर साध्या गरीब कुटुंबातला म्हणजे आपण बघा, आता हे आपण लग्न करताना बघतोय की बाबा म्हणजे त्यांचं घरदार आमचं घरदार आपण बघतो. म्हणजे आपल्या लायकीच्या म्हणजे आपल्या लेवलच्या लोकांशी आपण सोयरीक करतो, लग्न करतो. कारण आपल्या काही मोठ्या अपेक्षा अशा नसतात, आपली मुलगी कितीही जरी सुंदर असली तरी. तसं मॅथ्यूज एका साध्या क्लर्कच्या घरी जन्माला आलेली होती. सी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन. त्यामुळे ती का अशी प्रसिद्ध नव्हती. जशी ऐश्वर्याची मुलगी आराध्या सगळ्यांना आपण बघितले पण नाही, तरी ती सुद्धा साधीशी मुलगी सगळ्यांना नोन आहे. अंडरस्टूड, लव्ड, तिच्यावर म्हणजे सगळे तिला समजतात, तिच्यावर खूप प्रेम करतात असं होतं. आणि त्यामुळे ही साध्या कुटुंबातली असल्यामुळे ऑर टू बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रॉट. त्यामुळे तिचं काय ॲरिस्टोक्रॉट म्हणजे जिथं म्हणजे राजेशाही थाटात असं काय तिचं लग्न होणार नाही, साधं लग्न होणार. अँड सो सी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्यामुळे तिनं साध्या बी मॅरिड टू अ मायनर ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षण खात्यातला एक मायनर क्लर्क होता, एक मायनर ऑफिसर्स होता, त्याच्याशी तिचं लग्न झालं. मायनर आणि मेजर म्हणजे एक दुय्यम दर्जाच्या स्थानावर काम करणारा क्लास 2 एक म्हणजे अधिकारी, त्याच्याशी तिचं लग्न झालं. म्हणजे एका नोकरदारवाल्या म्हणजे तो शिक्षण फील्डमध्ये तो काम करत होता. सी ड्रेस प्लेनली बिकॉज सी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. सी ड्रेस प्लेनली, तिचे ड्रेस फक्त असे साधे असायचे, प्लेन असायचे, म्हणजे रंगीबेरंगी फॅशनेबल जसे तुम्ही ड्रेस घालताय असे काय नव्हतं. बिकॉज सी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड म्हणजे परवडणे, एनिथिंग बेटर म्हणजे त्याला काय चांगले चांगले कपडे घालणं का परवडणारं नव्हतं. एका साधा तो मायनर ऑफिसर होता, त्यामुळे त्याचा का पगार खूप मोठा होता असं का नाही. त्यामुळे एका साध्या कुटुंबामध्ये तिचं लग्न झालं होतं. सी सफर्ड एंडलेसली फीलिंग सी वॉज इनटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. त्याला त्याचा खूप त्रास होत होता. फिलिंग सी वॉज इनटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. त्याला खूप असं सुखकारक आरामदायक लाईफ जगायचं होतं. सी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. तिला सी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी म्हणजे एकदम क्लीन नाही, पुअरली फर्निश्ड हाऊस म्हणजे तिच्या घरात काय फर्निचर वगैरे खूप मोठं काय असं का नाही आहे. एका साध्या घरात ती राहत होती. तिची इच्छा खूप मोठी होती. जशी काही लोकांच्या काही मुलींच्या इच्छा खूप असतात, एक बंगला असावा, गाडी असावी, त्यानंतर घर आपलं असं हायपाय असावं, अशा इच्छा होती. पण ती दुर्दैवाने एका मायनर कुटुंबातील एका व्यक्तीशी तिचं लग्न झालं होतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनादर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटीस tormented her and made her resentful. All these things that another woman of her class would not even have noticed. त्यामुळे तिच्या क्लासमधल्या लोकांना हे लक्षात येत नव्हतं. तिला कधी कधी असं बघा ना, म्हणजे आपल्याच क्लासमधला मित्र, आपण जर शेतकरी झालो, तो जर IAS ऑफिसर झाला, तर आपण त्याच्याशी वागताना कसं वागतो, आपण त्याचा क्लास आणि आपला क्लासचा वेगळा समजतो. सी ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेटियल मॅन्शन. खरं तर तिचं स्वप्न खूप मोठं होतं. ग्रँड पॅलेटियल मॅन्शन म्हणजे राजमहल, एका राजमहल आपला असावा. विथ अ वॉशरूम म्हणजे एक राजमहल, त्याच्यामध्ये भरपूरशा रूम्स असाव्या आणि इन्व्हायटिंग स्मॉलर रूम, छोट्या छोट्या रूम्स असाव्या पाहुण्यांसाठी. परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ अ क्लोज फ्रेंड म्हणजे आपल्या घरी मित्र यावेत, वेगवेगळ्या म्हणजे आपला डायनिंग रूम म्हणजे खूप असं एक राजमहल. जसं दादा म्हणजे सौरव गांगुलीचं जर कधी यूट्यूबवर घर बघितलं तर कितीतरी प्रचंड असं मोठं घर आहे. त्यानंतर मला वाटतं की सैफ अली खान तो बी नवाब आहे, त्याचं घर असेल तर, शाहरुख खानचं घर असेल तर, म्हणजे काहीतरी एक राजमहालाच्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या रूम्स आणि त्या परफ्यूम म्हणजे असे सगळ्या सुगंधित रूम म्हणजे सगळं हायपाय रूम्स असे घर असावं, एवढं मोठं घर असावं असं त्या मॅथ्यूचं स्वप्न होतं. पण दुर्दैवानं ती गरीब याच्याशी लग्न केलं होतं. येट सी हॅड नो रिच ड्रेसेस. तरीसुद्धा तिच्याकडे सी हॅड नो रिच ड्रेसेस म्हणजे आपल्या चांगल्या स्टँडर्डचे, अशा चांगल्या स्टँडर्डचे कपडे नव्हते. नो ज्वेल्स, दागिने सुद्धा नव्हते. नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स सी लव्ह.
म्हणजे तिला जे आवडत होतं तेच तिच्या आयुष्यात मिळालं नव्हतं. म्हणजे तिला चांगले कपडे आणि चांगले दागिने आवडत होते, पण तिच्या आयुष्यात ते काहीच मिळालं नव्हतं. सी वॉन्टेड टू सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी सॉट आफ्टर. सी वॉन्टेड टू सो मच टू चार्म. तिला खूप आकर्षक दिसायचं होतं. ती स्वतःचा द्वेष करायची. आपण एवढे सुंदर आहोत आणि आपल्याकडे दागिने बिगिने असले असतात, आपण किती भारी, चांगले ड्रेस असते किती भारी दिसलो असतो, त्याचा ती द्वेष करायची. सी हॅड अ रिच फ्रेंड. तिची एक वर्गमैत्रीण होती, क्लासमेट होती, ती खूप श्रीमंत होती. अ फॉर्मर म्हणजे पूर्वीची स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट whom she avoided visiting because afterwards she would weep with a regret, despair and misery. ती तिच्या वर्गमैत्रिणीशी भेटायला टाळायची. कारण का, तिची वर्गमैत्रीण म्हणजे ह्या दोघी कॉन्व्हेंटमध्ये काय करायच्या, शिकायच्या. आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकत असताना तिची ही वर्गमैत्रीण खूप श्रीमंत होती. आणि त्यामुळे ती बघा, आता एखादा आपल्याच वर्गातली मैत्रीण ती करोडपती आहे आणि आपण खूप साधे आहे, तर आपण त्यांना भेटताना कसं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काहीच नाही कमवलं असं. तसंच त्या जुदाई पिक्चरमध्ये तो पहिला सीन असाच आहे की श्रीदेवी ती एका तिच्या मैत्रिणीला भेटते आणि सांगते की म्हणजे माझा नवरा पण खूप मोठ्या याला आहे, जॉबला आहे, माझा बंगला आहे. आणि त्या मैत्रिणीचाच ती बंगला दाखवते आणि हाच माझा बंगला म्हणून दाखवते आणि नंतर ती फसते. त्यामुळे ती एक खूप छान बोलते की बघ, कसाही असला, कसंही घर असलं तर ते आपल्या नवऱ्याचं घर असतं आणि ते आपलं घर असतं. कुणाचं कितीही मोठं श्रीमंताचं घर असलं तर त्यामुळे ते आपलं घर होऊ शकत नाही. आपलं घर गरीब असू देत, कसे असू देत, सामान्य असू देत, आपलं घर हे आपल्यासाठी असतं आणि आपलं घर कुठल्याही म्हणजे करोडपती बंगल्यापेक्षा काही कमी नसतं. तर ते असे खूप काहीतरी सांगते. तसं तिची एक खूप श्रीमंत मैत्रीण होती, पण ही तिला बघितलं ना बघा, म्हणजे मी असं साधा आहे आणि माझा मित्र जर करोडपती असेल आणि तो जात असेल तर मला तो जाताना बघून काहीतरी द्वेष वाटणार की बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच कमवलं नाही आणि हा एवढ्या ह्याच्यात जातो, मला तिला भेटताना सुद्धा मी टाळणार, असं होत होतं. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रायम्फ, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. एके संध्याकाळी मॅथ्यूचा नवरा, वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रायम्फ, म्हणजे काहीतरी विजय, काहीतरी मिळवल्याच्या आनंदामध्ये तो आला. होल्डिंग अ लार्ज इन्व्हॉल्फ म्हणजे एक लिफाफा घेऊन, एक इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आला आणि म्हणाला, त्या आपल्या बायकोला म्हणाला, लुक, ही सेड, देअर इज समथिंग फॉर यू. बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल काहीतरी आणले. आता बायकोला बघा, कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्यानं काहीतरी आणलं, काहीतरी दिलं तर तो खूप खास मोमेंट असतो. तर असं तिला वाटलं. सी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड. नंतर तो इन्व्हॉल्व घेतला तिनं, तो सगळा फाडून टाकला आणि नंतर त्यातलं कार्ड काढलं. अँड विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि त्या कार्डवर काहीतरी प्रिंटेड असे वर्ड होते, शब्द लिहिलेले होतं. ते कार्ड होतं, इन्व्हिटेशन कार्ड होतं. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MM. इथे MM बघा, इथं मॉइसर म्हणजे मॅडम्स आहे. जॉर्ज रॅम्पोन्यू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ MM लॉयझेल कंपनी ॲट द मिनिस्टर्स ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे January 18. तर त्या कागदावर, त्या इन्व्हिटेशनवर असं प्रिंटेड केलं होतं की जे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्री, अँड MM जॉर्जेस म्हणजे त्यांची मिसेस जॉर्जेस रॅम्पो रिक्वेस्ट, त्या शिक्षण मंत्री आणि त्याची बायको याने रिक्वेस्ट केला आहे, रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझल कंपनी. म्हणजे मी आता कांबळे आहे, तर माझ्या आणि माझ्या बायकोला जर निमंत्रण दिलं असेल, एका शिक्षणाधिकाऱ्याने सांगितले, मिस्टर अँड मिसेस कांबळे, म्हणजे तुम्हाला म्हणजे निमंत्रण देण्यात येते, आमचा हा प्लेजर्स आहे, म्हणजे मी तुम्हाला निमंत्रण देतो की आमच्याकडे तुम्ही या, पाहुणे म्हणून या. तर रिक्वेस्ट द प्लेजर्स ऑफ MM अँड MF लॉयझेल कंपनी, म्हणजे मॅथ्यूचं आडनाव हे लॉयझेल्स आहे, ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे January 18. म्हणजे 18 जानेवारी मंडेला आमच्याकडे एक फंक्शन्स आहे. म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यानं, शिक्षण मंत्र्यानं म्हणजे त्या दोघांना काय केलं होतं, इन्व्हिटेशन दिलं होतं काहीतरी फंक्शनचं. इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप, सी थ्रू द इन्व्हिटेशन ऑफ द टेबल रिसेंटफुली. नवऱ्याला वाटलं की एका मंत्र्याच्या म्हणजे एखाद्या फंक्शनला जायचं आहे, म्हणजे तिला खूप मोठा आनंद होईल, पण तिला आनंद न होता ते इन्व्हिटेशन कार्ड रिसेंटफुली म्हणजे एकदम रागानं तिने ते फेकून दिलं. अँड मटर्ड, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. आणि ती मॅथ्यू रागानं बोलली की मी हे घेऊन काय करू,
म्हणजे ते इन्व्हिटेशन बघा, आता तुम्हाला सलमान खान किंवा शाहरुख खानच्या बड्डेचं इन्व्हिटेशन आलं तर किती मोठा आनंद होईल. किंवा कशाला मी तुम्हाला कधीही बोलवतो की तुम्हाला जर चला हवा येऊ द्या किंवा सूर्य नवा द्या असं मला जायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे मी तुम्हाला चला हवा येऊ द्याला जरी घेऊन गेलो तर तुम्हाला किती, म्हणजे त्याचं जरी तुम्हाला इन्व्हिटेशन असेल त्याचा पास जरी मिळाला तरी तुम्हाला किती मोठा आनंद होईल. तसं हिला वाटलं की मिनिस्टरच्या म्हणजे एका मंत्र्याच्या कार्यक्रमाला आपणाला इन्व्हिटेशन आले तर त्याला वाटलं की खूप मोठा आनंद होईल. पण आनंद न होता तर तिने ते कार्ड फेकून दिलं. ते म्हणले मी काय करू. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. ह्याचं घेऊन काय करू. आणि समज मी जर फंक्शनला आलो तर मी काय विअर, मी कपडे कुठे काय घालू. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. ही स्टॅमर्ड. तो अडखळला. ही स्टॅमर्ड. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तिनं सांगितलं की आपण थिएटरला गेला होता तो ड्रेस चांगला होता. पण बघा, मुलींच्या मनातलं किंवा बायकांच्या मनातलं बहुतांश अशा लोकांचा समज आहे की काहीच कळत नाही की त्यांना काय आवडेल आणि काय नाही. त्यामुळे तो ड्रेस मला वाटलं, तिच्या नवऱ्याला वाटलं तो ड्रेस मागच्या वेळा थिएटरला गेला चांगला होता, पण हिला काय तो चांगला नाही वाटला. ही स्टॉप्ड. तो थांबला. स्टन डिस्ट्रेस टू सी इज वाईफ क्राईंग. आणि असं बोलल्यानंतर तो एकदमच थांबला, अडखळला, डिस्ट्रेस दुःखी झाला टू सी त्याची बायको रडत होती, म्हणजे मॅथिल रडत होती. ही शटर्ड. व्हॉट्स द मॅटर. लेट्स सी मॅथिल. तर तो एकदम बायको रडली म्हणून तो जवळ गेला आणि म्हटलं व्हॉट्स द मॅटर मॅथिल, काय झालं. लेट्स सी मॅथिल हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. आता बायको रुसली किंवा काय झाली म्हणून तिला आता मनवण्यासाठी आता पार्टीला जायचं, हिला चांगला ड्रेस नाही म्हणून त्याच्या नवऱ्यानं विचारलं, हां ओके ठीक आहे, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. एखादा चांगला तुला ड्रेस, हां तो ठीक आहे की त्याला ड्रेस चांगला, एखादा चांगला ड्रेस असेल तर काय किंमत असेल त्याची, काय कॉस्ट असेल. सी थॉट फॉर अ मुमेंट. अशा नंबर तिने विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट. कम्प्युटिंग म्हणजे कॅल्क्युलेटिंग केलं. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट सी वुड आस्क फॉर विदाउट एन इमिडिएट रिफ्युजल. म्हणजे तिनं नकार देण्याच्या ऐवजी एक असा अमाऊंट ही केली. ॲट लास्ट सी आन्सर्ड हेजिटंटली. शेवटी थोडासा विचार करून ती अडखळत बोलली, आय डोंट नो एक्झॅक्टली. मला माहीत नाही की एखादा चांगला ड्रेस घ्यायचा असेल काय येईल, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रान्सिस. पण मला वाटतं की आपणाला एक चांगला ड्रेस 400 फ्रान्सिस, ते फ्रान्स म्हणजे आपल्याकडे रुपयाचं फ्रान्सिस, ह्या फ्रान्सिसमध्ये 400 फ्रान्सिसमध्ये तो ड्रेस येईल. ही टर्न अ लिटिल पेल. नवऱ्याला 400 फ्रान्सिस म्हणजे जसे आता $400 म्हटलं तर आपल्याकडे तसं, आपल्याकडे कसं सांगितलं की 10,000चा ड्रेस घ्यायचा, तर कसं नवऱ्याचं काय होईल. तर ही टर्न अ लिटिल पेल. तो त्याचा चेहराच पडून गेला. बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नॅट्रिन विथ अ फ्यू फ्रेंड्स. तो त्यांना बरोबर म्हणजे 400 फ्रान्सिस त्यांना सेविंग केले होते. कशासाठी की त्याला उन्हाळ्यामध्ये गन घ्यायचे होते, म्हणजे हंटिंग करण्यासाठी, शिकार करण्यासाठी त्यांना बंदूक घेण्यासाठी 400 फ्रान्सिस एवढे सेविंग केले होते. मग म्हणजे बाळांना विचार करा, 400 फ्रान्सिस म्हणजे तुमच्या घरात की सेविंग केले जर 1,000 रुपये असेल, 10,000 रुपये असेल, आणि तेच आपणाला म्हणजे सेविंग करायला खूप दिवस लागतात, आणि सेविंग केलेले पैसे त्याच्याकडे बरोबर तेवढेच होते. बट व्हेरी वेल, हावेवर ही सेड, व्हेरी वेल आय कॅन गिव्ह यू 400 फ्रान्सिस. शेवटी बायकोला म्हणवण्यासाठी तो बोलला मॅथ्यूला, ठीक आहे मी तुला 400 फ्रान्सिस देतो. बट आय ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण घे 400 फ्रान्सिस देतो आणि तो एक चांगला ड्रेस घे असं म्हटलं त्यानं. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर. शेवटी तो पार्टीचा दिवस जवळ येऊ लागला. अँड मॅडम लॉयझल सिम सॅड. तिनं ड्रेस घेतला 400 फ्रान्सिस, म्हणजे यानं सेविंग केले 400 फ्रान्सिसचा जो ड्रेस घेतला तिनं. पण नंतर पार्टीचा डे जवळ आला आणि ही मॅडम का अजूनही का हॅप्पी नव्हती, सॅड होती. मॅडम लॉयझल सिम सॅड, रेस्टलेस, काहीतरी अस्वस्थ होते, अनॅक्सियस, चिंतेत होती. थ्रू हर ड्रेस वॉज रेडी. ड्रेस तरी तयार होता आणि ही मात्र काय होती, खूप दुःखी कष्टी होती. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर. एके संध्याकाळी तिचा नवरा आला आणि बोलला, व्हॉट्स द मॅटर. अगं मॅथ्यूल काय झालं. यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. मी 3 दिवस बघतो तुझे चेहऱ्यावरचे भाव उडालेत, काहीतरी तुझे वागणं जरा बदललंय, जरा स्ट्रेंज आहेस तू, विचित्र वागतेस. सी रिप्लायड,
ती बोलली, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. मी का उदास आहे की माझ्याकडे ज्वेल्स नाहीत, दागिनेच नाहीत. नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, एखादा खडा सुद्धा माझ्याकडे नाही विअर करण्यासाठी. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, म्हणून मला वाटतं की पार्टीला जायचं कॅन्सल करू. हिला ड्रेस घेतला आणि ही स्वतःकडे दागिने नाहीत म्हणून म्हणते की नाही जायचं, पार्टीज कॅन्सल करूया. यू वुड वेअर फ्लावर्स ही सेड, अगं कशाला पाहिजे दागिने, तू फुलं घाल. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर, आणि आता ते जे फुलं बिलं घातलीस ना, खूप ऐकते तू, खूप प्रिटी आहेस, चार्मिंग आहेस, मोहक आहेस, चांगला ड्रेस आहे, फुलं घातलीस तरी भरपूर झालं, कशाला पाहिजे दागिने. आणि आता हे फॅशन, आता पण काही मुली बघा असं दगडासारखं काहीतरी समुद्रातले दगड असतात आणि असं फॅशन म्हणून काय पण घालतात. तर असं तू काहीतरी कर नवीन फॅशनेबल. सी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, पण तिची काय खात्री पटली नाही. द नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर अपर डिस्ट्रेस. शेवटी दुसऱ्या दिवशी ती काय झाली, आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. ती जी श्रीमंत मैत्रीण होती, जी अवॉइड करायची, त्या मैत्रिणीच्या घरी गेली. मॅडम फॉरेस्टियर्स वेंट टू हर मिरर वॉर्ड्रोब, took out a large box, brought it back, opened it and said to मॅडम लॉयझेल. शेवटी ती मॅडम फॉरेस्टियर्स ही त्याची मैत्रीण, म्हणजे ह्या दोघी वर्गमैत्रिणी. आता समजा एका वर्गमैत्रिणीची दुसरी वर्गमैत्रीण खूप श्रीमंत आहे आणि ती तिच्याकडे गेली आणि सांगितलं माझ्याकडे म्हणजे ती काय मदत मागायला गेली किंवा तिचं दुःख सांगितलं. तर बघा, जेवढे श्रीमंत काही लोक खूप छान असतात, ते मदत करतात. तसं मॅडम फॉरेस्टियरनं तिचं दुःख ओळखलं आणि तिच्याकडे जो मिररकडे, म्हणजे जो का आरशाजवळ वॉर्ड्रोब म्हणजे तिचे दागिन्याचा बॉक्स होता, तो दिला. लार्ज बॉक्स, ब्रॉट इट बॅक, ओपन इट अँड सेड टू मॅडम लॉयझेल, चूज माय डिअर, अगं लाडके, आम्ही दोघं वर्गमैत्रिणी आहेत, घे तुला कुठला दागिना पाहिजे तो घे. फर्स्ट मॅथ्यू सॉ सम ब्रेसलेट, मॅथ्यूनं पहिला ब्रेसलेट बघितले. देन अ पर्ल नेकलेस, नंतर एका मोत्याचा नेकलेस बघितला. सी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर, ती आरशामध्ये, आता लेडीज तुम्हाला माहीत असेल की आरशाकडे जाऊन प्रत्येक ट्राय करणार, मी कशी दिसते बघणार, तशी ते प्रत्येकाचा ट्राय करत होती. सी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स, पण ती श्रीमंत मैत्रीण त्याला सारखं वागत, तुझ्याकडे काहीच दागिने नाहीत असं म्हणत होती. वाय एस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, पण मला माहीत नाही की तुला काय आवडेल. सडनली सी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स, नंतर एक असं म्हणजे ते सगळे ट्राय करताना तिला एक ब्लॅक असं स्टेनचा बॉक्स सापडला. अ सुपर डायमंड नेकलेस, आणि त्याच्यामध्ये इतका भारी डायमंड नेकलेस होता, हिऱ्यांचा नेकलेस होता. अँड अ हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल डिझायर, तो हार बघून, तो डायमंडचा नेकलेस बघून तिचे हार्टबीट वाढू लागले आणि त्याला अनकंट्रोल, हा घातल्यानंतर मी कसं दिसेन असे वाढू लागले. हर हँड्स ट्रिम्बल्ड ॲज सी टूक इट, आणि ते घेतल्यानंतर त्याचा हात थर कापत होता. सी फास्टन इट अराउंड हर नेक, फास्टन म्हणजे असं गळ्यासोबत तो घातला, फास्ट केला म्हणजे बांधला. सी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस इन इकॅस्टसी ॲज सी लुक्ड इट हरसेल्फ, म्हणजे तिने घेतला आणि तो आरशासमोर घालून बघितला तो डायमंड नेकलेस, आणि त्याला इतका आनंद झाला की ती कुठल्या तरी खूप मोठ्या स्वर्गात आहे, परमानंद झाला आणि ती मेनका उर्वशीसारखी दिसते अशा ह्याच्यात ती होती. देन सी आस्क अनएक्सेसली, नंतर ती एकदम चिंतेत विचारले, हेजिटिंग, वुड यू लेंड मी धिस जस्ट दिस, ती विचारले वुड यू लेंड मी धिस जस्ट दिस फॉरेस्टियर्स, मला हे उसणं देशील का, मला हे पार्टीला घालायला हा डायमंड नेकलेस देशील का. वाय येस ऑफकोर्स, फॉरेस्टियर बोलले, हो ठीक आहे ऑफकोर्स. सी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरलेसली देन फिल्ड विथ अ ट्रेजर, आणि नंतर गळ्यात घातला तो आणि तिला असं इतका मोठा आनंद झाला की आपण तो तिच्यासाठी खूप मोठा दागिना होता. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, शेवटी तो पार्टीचा दिवस आला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस, मॅडम लॉयझेलला आता ड्रेस मिळाला होता, तो नेकलेस मिळाला होता. सी वॉज अ प्रिटियर दॅन ऑल द अदर विमेन, एलिगंट, ग्रेसियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय, म्हणजे तिथं असणाऱ्या सगळ्या सुंदर महिलेपेक्षा ही एक ते चार्मिंग दिसत होती. तिला खूप आनंद, आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला खूप, म्हणजे दागिन्याचीच गरज नाही, आपला चेहरा जेव्हा स्माइलिंग असतो ना तेच मोठं सौंदर्य असतं. पण तिला मिळाला तो आनंद, ते ड्रेस आणि तिचे ते दागिने, त्याच्यामुळे ती खूप सुंदर, इतरांच्यापेक्षा खूप सुंदर दिसत होती. सी डान्स वाईडली, वेड्यासारखी त्या पार्टीमध्ये नाचली विथ अ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस.
फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. एवढ्या आनंदात होती, खूप डान्स केली, नाचली वगैरे, आणि तिला आता सक्सेस मिळालं होतं, तिला ड्रेस आणि दागिना मिळाला होता. मॅथिल अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. पार्टी झाली, 4 वाजता मॅथिल आणि तिचा नवरा घरी गेले. वेन दे वेर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. जे रस्त्यावर जात होते, म्हणजे पार्टीच्या त्या मिनिस्टरच्या पार्टीतून ते बाहेर आले, तेव्हा त्यांना कॅब म्हणजे टॅक्सी नाही मिळाली. दे वॉक डाऊन टुवर्ड द सेन, स्टील दे फाउंड वन. सेन हा एक स्टॉप आहे, त्या सेनपर्यंत ती बघत गेली टॅक्सी, आणि नंतर त्यांना मिळाली टॅक्सी. They were dropped off at their doors in the rude des martyrs and sadly it was all over for her. आणि आली ते पार्टीतून आली, टॅक्सी मिळाली, टॅक्सीतून घरा पण टॅक्सी आली, आणि ती टॅक्सीतून ते उतरले. In front of the mirror she took a final look at herself in all her glory. शेवटी परत एकदा मी कशी दिसते म्हणून ती आरशासमोर गेली, घरी गेली. In front of the mirror she took a final look at herself in ऑल हर ग्लोरी. म्हणजे तिचं सौंदर्य कसं दिसतंय पार्टी झाल्यानंतर ती आरशासमोर गेली आणि स्वतःला बघायला. बट सडनली सी अट्टर क्राय. पण गेली आरशासमोर, जोरात रडली, अट्टर क्राय, जोरात किंकाळी. सी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. कारण तिच्या गळ्यामध्ये तो हारच नव्हता, तो डायमंडचा नेकलेस नव्हता. व्हॉट्स द मॅटर आस्क हर हजबंड. तिचा नवरा डायरेक्टली विचारला, व्हॉट्स द मॅटर. अगं मॅथिल काय झालं. सी टर्न टुवर्ड हिम अ पॅनिक स्ट्रायकन. तिला इतका धसका बसला. बाळांनो बघा, एका श्रीमंताचा तुम्ही एक दागिना आणला असेल, नेकलेस आणला असेल, आणि तुम्ही तो हरवला असेल पार्टीत, आणि तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे एक साधे ड्रेस घ्यायला पैसे नाहीत, आणि दुसऱ्याचं हरवलं. आपलं हरवलं ठीक आहे, पण दुसऱ्याचं हरवलं. पॅनिक स्ट्रायकन, आय हॅव असं तिला बोलताच आलं नाही. आय हॅव आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टर्स नेकलेस. तर ते म्हणले की मॅडम फॉरेस्टरचा माझ्याकडे नेकलेस नाही आहे. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. तो असाच एकदम चिंतेत थांबला. व्हॉट, काय, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. कसं, दॅट्स इम्पॉसिबल, हे अशक्य आहे. असा इथपर्यंत हा पार्ट फर्स्ट आहे. पुढच्या पार्टमध्ये आपणाला नंतर काय होईल, तो नेकलेस सापडेल का, किंवा तो कुठे असेल, किंवा नंतर पुढे काय झालं, हा सगळा भाग बघायचा आहे. ह्या पार्ट 1चे मी तुम्हाला मी किंवा सर तुम्हाला शब्द देतील ते व्यवस्थित पाठ करा. आणि हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा धडा आहे. पार्ट 2सुद्धा खूप छान आहे, तो आपण लवकरच बघणार आहोत. पण पार्ट 1 आपण अभ्यास करतो आहे. इंग्रजी येण्यासाठी हे व्यवस्थित वाचणं, त्याचे शब्द येणं, त्याचे सगळ्या वर्कशॉप्स तुम्ही सॉल्व करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून पुन्हा हा अभ्यास करा. परत भेटू आपण. धन्यवाद.